हा अगं नको रुसू एकुलती एक लेख आहे रुसावा नाही लिखी एवढ्या उन्हाकारात लेख आली भेटायला हाय का नाही जरा त्या लिखीचं काही एखादी म्हणून घरी चल नको बाई उन्हात बसू त्या माझ्या बाप बघ तिकडं हा ते काही बोलतच नाही तिने माईक लावलाय काहीच बोलत नाही अगं गप्पा मारायच्यात ना आणि मग तू काहीच नाही बोलत मग काही नाही मुक्यावानी कस काय गप्पा मार जर परत करावते हे तिला नको माईक उलटा लावला काय बाय आता तू काय ये ना इकडे इथं बस ना ये वली काम करता करताच आता मा बापाने का शिव्या दिल्या मा बाप नाही कांदा झाल्याशिवाय नाही सुट्टी बाई ना कसं आहे तोड बांधू का बया काय माय बावानी बाय भाऊ जायचा अवतार करून ठेवलाय ग पार कसा पोशाख दिलाय घालायला आणि ही माझी काकू हा अजून दिकीला म्हणा तुला कांदा बिंदा नाही काही ने ना बाई हा आले ना पिशीभर खायला घेऊन आले आता नको आले का आईला भाऊ जाईला खायला काय आणलं अगं तुझ्या लेकाचं लग्न केलं तर बोलावं सुद्धा नाही वाटलं अशा कुठं चुलत्या ना अशा कुठं भाऊ जाय असतात काय बरं खायला काय चिक्कू आणलं का म्हणलं अगं तू खायचं कांदा पडल्यात पुढं ते काट पहिलं खायचं पडलं तुला कांदा आम्हीच काटणार आहे का तू येणार आहे काटायला हा मला साड्या पाहिजे दोघींकून पण बर बाई कप काय नको सांगू दे लगेच आता आणून काय साड्या साड्या करती चल मग किती साड्या आहे? कोणत्या साडीला हात लाव तू कोणाकडे नाही थप्पी तुला माहित पडाय झाले खाली पण मी काय म्हणते हक्काचं ते हक्काचं असं का सोडायचं मग अगं चल ना मग जत्रा आली मग मला साडी नको का एकाच्या लग्नातली नाही तरी एवढं पैठणी पायन मला मस्त पैठणी मस्त साड्या आहेत भारी भारी होली काना काना काट काढ तिकडून बस जरा काट पाटा घेऊन ये जा घेऊन ये ना कांद्याला काय बाजार आहे ग माहेर आले हक्काचे माणसं बांधायला 14-15 लय माय चुलती लय जीव लावायची मला पहिली खरंच बरं का हो जावायला मला लय जीव लावायची म्हणते माझ्या जावायला सांगते काय जीव लावायची म्हणून तर रुसत आहे तिच्यावर मी फुकट रुसाय कोण वाकळे का हिच्या साडीवरचा बागन लागलाय असं थोडं नाही तू ही साडी घातली तेव्हाच गंध लागलाय की पहिल्याने असायचं ना ग तसं पहिली तू इथं गावातच होती ना राहिला त्याच्यामुळे आणि मग काय म्हणते मग नको माझी साडी नका घालू म्हणलं लग्न वाटत आपल्या इकडे असं ऊन नाही का इकडे लय उन्हेवाली आपल्याकडं जास्त ऊन नाही फरक आहे थोडं मला ऊन आज इकडं आपल्याकडे हाय फरक आहे उन्हात आम्हाला कुठे रे आबाळामुळे थोडासा आणि आबाळ पण आहे ना आबाळामुळे ऊन आहे आबाळामुळे कांदच लय भारी आपल्या इकडे असं कांदच नाही का हे बघा मंडळी बघा वडिलांच्या शेतातलं कांद कसं आहे का हा कसं कांदा आहे ना त्याच्यापेक्षा भारी दाखव ना नाही त्याच्यापेक्षा भारी कांदा आहे अगं त्या शायलानी तिकडे व्हिडिओ बघितला आता मला बाई काय का कुठे गेली व्हिडिओ काढायला तिला माहिती आहे सारिका कशी आहे ती कोण शायला ना कोण हो नावच नाही आठवत कोणाचं दरवाडीची ती ही श्यामल असती हा लावीला असती मी काय म्हणते बाई आता घरबीर साफ करून झालं का नाही जत्राचं लगेच नाही बाई मग काय कवा आता जत्रा तरी किती झाले 18 तारखेला जातात पौर्णिमा झाल्या साफ करायचं मला जर घरपोच आमंत्रण आलं तरच मी जत्रेला येत असं गीता आता आमंत्रण सांगितलं मी येणार नाही आमची जत्रा रामनवमीला असती गुढीपाडव्याला लगेच त्या दिवशी सप्ताह ये ना येवली तुला पण बेग आहे का ग माझ्यासारख्या माय मला लय जवळ होते पाहायला ती काय करवली जातच नाही दाव्याला आले होते गोडेगावला तेव्हा झालते ध्यान कोणत्या दाव्याला सोनीच्या सासऱ्याच्या हा काय नवीन लग्न झालं तेव्हा आल्या होत्या आपल्या घरी आपल्या लग्न झालं बाया आपल्या परांडे मळ्यात हा खाली रस्त्याला बांधले आपल्या 2 रूम बांधले किचन आणि हॉल बांधलाय हा खाली ना 2 रूम बांधलेत खाली रस्त्याला गोट्यामुळं
हा आलतं तेव्हा फ्लॅट जरा. भाड्याने दिलेला आहे तेच काय मग त्याच्यामुळे काय नाही आता करायचंय बंगल्याचं काम पण लगेच नाही आता सध्या बघू काय करायचं बंगल्याचं काय नाही ओली बंगल्याचा पैसा वेस्टीचे का ग बाई तू बांधलाय ना मग बंगला नाही बांधला माझ्या 2 रूम आहेत किचन आणि hall. गळात त्या बायांचं ना बाळू आपाचं पहिलं तसं आहे आपलं असं आहे हा. का? मग मला आहे माहिती होईल मी नव्हते आले नाही आली तिथं पूजाला नव्हते आले का तिकडे दुसऱ्याचं बांधले असं आहे का? नाही नाही ते आहे तसं त्याच्यात ठेव साठपा सगळा बराच आहे ना पूजाला आले होते की मी तुझ्या बाहेर आल्यावर किती जेव्हा भावाची माणसं भेटत येतो शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या असं तर मजाच मजा काकू तुला आपण फुगडी खेळू शाळेतल्या मैत्रिणी करायच्या गोळा मग चल बाई तुमच्या संग काय बोलते मी जाते बाई माझ्या बापा को जा बाई त्या बापाकडे जा मग माझ्या बापाला कोण आहे बाई माझ्याशिवाय माझ्या चुलती का चालले माझ्या बापा काही बी चालली नाही बसायला मोकळे काय आई काय करते ग काय यांच्या संग बोलती बाई मरू दिली आता काय नको लय कष्ट करू मग करायच्या टायमाला काम केलं होईल काय करी ती काम आता खायला घालतीन का सोना खायला पण सोना हा. देतीन का तुला खायला मग? हातातल्या घेतात ओढून हम्म? घालणच आहे काम नाही केलं मग जेवली का हा काय खाल्लं मसाले भात काय तुझे जेवण मसाले भात कालवा भाकर खायची रोटून तर खाल्ला मसाले भात खाल्ला बाई आणि ताई कुठे गेली ती गेली रामसाठीची तुम्ही जेवले का काय खाल्लं अगं ती तुमची तर सारी लईच गावाची. माझ्या दणकून खायचं सकाळ तिला लई याड आहे लई याड तिने वाड्यामध्ये हे केलेलं आहे ना कलर चांगला आहे बाजार वाढली ना आता तुम्ही मोबाईल वाढली वाढली बाजार कांद्याला 2 रुपयाने जुन्या कांद्याला बाजार भेटेल 4-5 पिशा भरतील काय आता एवढे दिवस झोपले होते आपण नाही बाई माया आलं कामाला हात नाही लायत बाई अजिबात नको करू पण आला मंगळवार ते मंजरच्या बाजारात नेऊन एखादी खपून टाकले असत्या 20 रुपयाने मरू दे तिकडे काय नाही काय नाही मोठी गाडी याच्यात टाकून येते मी भरून दिली आहे ना आपण भरून आपले असतात जुनं कांदा आहे का जुनं कांदे आहेत 5-6 पिशा भरतील तू आतापर्यंत निरज होतं तुला कांदे घेऊन जा म्हणलं हाय माय बाजारच्या दिवशी रविवारचं मरू दे तिकडे बली ते पण आणलं तरी खपले असते बरा कितच पडल्या ते खरं बरं आहे पाय ना आता आहे ना मग ते मला मस्त म्हणतात सारखं पण मीच काही हे हाताला लागल्यामुळे काही डोकं चाला नाही ग लागले आता लागले आता कांदा कवाच आहे अगं पण हाय एवढं हाय काम अगं ये ना मग तू भरू लागा या काठी गाड्या सुरुवात करा परत माहिती आहे जागेवर मी काय काम करते का नाही करतो काम परत काम करते ना मग आता कोण करते मी नाही करीत तर काम नाही पण हाताला लागल्यापासून सगळं त्यांनाच करायला लागत आताच हा बाई पण मग आता कामाला जातात. आपलं आहे ते काम करायचं ते सोडायचं नाही काम करायचं मला वाटतंय ना ते आपलं साफ तरी करून ठेवा बघू दे काय असेल ते बऱ्याच वेळा तुम्ही म्हणले मला रविवारच्या दिवशी यांच्या गाडीत आणायचं खपवायचं आणि जायचं एसटीने मागे जनावरांचं बैदवारी करून यायची तसं काय नाही आता ते बरं आहे फाईन खरं नाही बरं का? घरीच असतात रविवारची हा आता एवढं पुरीला 1500 झालं तर कोणत्या बापाचं 1000-2000 झालं तर येडे बा मी आहे ना मग अयो काट टोचलं ग बिलाय सावकाश नवीला त्या बापाचं